आता बातमी आहे जयंत पाटलांसंदर्भातली। सांगलीतील कार्यक्रमात जयंत पाटलांनी अजित पवार आणि आर पाटलांसोबतचा एक किस्सा सांगितला। यशवंत ग्राम समृद्धी योजनेच्या वेळेस अजित पवारांसोबत आर पाटलांची भेट घेतली तेव्हा त्यांनी एक कानमंत्र दिल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं। एकदा एक किस्सा सांगतो की मी आणि अजित दादा आम्ही दोघं आराराबांच्याकडे गेलो। यशवंत ग्राम समृद्धी योजना नावाची एक योजना होती आणि माझ्या मतदारसंघात आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघात लोकवर्गणी असायची त्यावेळी 30%, म्हणजे मग 70% सरकार देणार अशी योजना होती। तर ते आणि आम्ही दोघंही ठरवून गेलो की आता आपले मतदारसंघाचे हे पैसे मिळाले पाहिजेत। आम्ही दोघं बसलो, हे करायला पाहिजे। म्हटले कशासाठी तुम्ही हे करताय? मी म्हटलं अरे आम्हाला निवडून यायचं आहे। म्हटले तुम्ही काय 50-60 हजार 70 हजार तुम्ही 1 लाखांनी निवडून याल, मी पण निवडून येणार आहे, पण हे करण्याची काही गरज नाही म्हटले। म्हटलं मतदारसंघातली कामं ते होतच असतात आणि आम्ही करतो म्हटले, पण सगळं जे असतं ते शेवटच्या 4 महिन्यात माणसांची मानसिकता काय होते, माणसांचा मूड काय असतो, माणसांच्या भावना काय असतात, याच्यात निवडणुका होत असतात। तुम्ही हे सगळं जे करताय त्यापेक्षा लोकांच्या भावना जपण्याचं काम केलं तर तुमची गाडी लय पुढे जाईल।